जीवघेणा प्रसंग। आमच्या घरात आम्ही तिघी बहिणी बरोबरीच्या। आमच्या लग्नाबद्दल आई वडिलांना चिंता वाटे, ते सारखी काळजी करत, म्हणून निदान त्यांना आनंद होईल असं आपण वागावं असं मी ठरवलं। तशी मी घरात फारसं काम करत नसे, पण आता कामाला लागले। भावंडांनाही तसं सांगितलं। एके दिवशी जेवणानंतर भावंडांना घेऊन मी शेतातल्या झोपडीवर गेले। त्यांच्या मदतीनं झोपडी झाडून सारवून स्वच्छ केली। बिछाने रजाया कुठं कुठं फाटल्या होत्या, त्या शिवून तुरपून ठीक केल्या। चादरी धुण्यासाठी विहिरीवर गेले। ही विहीर शेजारच्याच एका शेतात असून चांगली ऐस पैस होती। मला चक्रीवरून विहिरीचं पाणी काढता येत होतं। चक्रीशिवाय दोन्ही हातांनी आळीपाळीनं दोर धरून पाणी शेंदायलाही येत होतं। या विहिरीवर रहाट होता, तो मात्र मी कधीच ओढला नव्हता। पण मी विहिरीत पोहरा तर सोडला, तो झपाट्यानं सर विहिरीत जाऊ लागला। रहाट एवढ्या जोरानं फिरू लागला की तो कसा थांबवावा हे मला समजेना। रहाटाच्या खुंट्या तर दिसत नव्हत्याच, पण निदान एखादी हाती येईल म्हणून मी हात पुढं केला। खुंटी हाती लागण्याऐवजी माझ्या हातातील चुडा मात्र फुटून त्याचे तुकडे तुकडे झाले। हे इतकं झटपट घडलं की काय करायचं हे कळण्यापूर्वीच मी दोर धरला। एकदम एक हिसडा बसला अन त्याच क्षणी माझे पाय उचलले गेले। डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच मी धाडकन विहिरीत पडले। धुडूम धप जोरानं पाणी उसळलं। मला चांगलं आठवतं, चहूबाजूंनी पाणी वर उसळून जणू एक कमळच बनलं आणि मला पोटात घेऊन ते मिटलं। पडताना मी ओरडले, भाऊ भाऊ। विहिरी शेजारीच झोपडी होती खरी, पण तिथून इथं यायला चालून यावं लागे। माझी आरोळी ऐकून माझा छोटा भाऊ मधल्या बाभळीच्या काटेरी कुंपणातून धडपडत आला। मागोमाग बहीण सगुनाही आली। दोन्ही भावंडं विहिरीच्या थारोळ्यावर उभी राहिली। पाण्याच्या पोटात दोनदा जाऊन आल्यावर आता मी सावरले। जो दोर धरून मी पडले, तो दोर मी अजूनही गच्च धरून ठेवला होता। दोर पोहऱ्याला जमा बांधलेला होता। दोर पोहऱ्याला जसा बांधलेला होता तसाच वर रहाटालाही बांधलेला होता। विहिरीला पायऱ्या नव्हत्या, पण मधून मधून कपारी होत्या। त्यापैकी एक मला गवसली होती आणि तिच्यावर मी पाय टेकला होता। दोन्ही हातात दोर धरून मी विहिरीत लोंबकळत राहिले होते। इकडं दोन्ही भावंड थारोळ्यावर उभी राहून रडत ओरडत होती। शेवटी सगुनेनं सल्ला दिला, भाऊ तू उडी घे आणि अनुताईला बाहेर काढ। वास्तविक भाऊ तिच्यापेक्षा 4 वर्षांनी लहानच। त्यानं धोत्राचा काचा मारला। तो उडी घेणार, तोच मी ओरडून सांगितलं, नको नको, उडी मारू नकोस, पलीकडं शेतात जा, लोकांना घेऊन ये, तोवर मी बुडणार नाही, जा। धावतच मुलं गेली आणि त्या विहिरीत मी एकटी राहिले। आता कुठं माझं लक्ष माझ्या सभोवताली गेलं। मी पाहिलं नि मला धक्काच बसला। अरे बापरे, जवळचं पाणी तांबूस दिसत होतं। माझ्या अंगात लांब बाह्यांचं पोलकं होतं। त्याच्या हातोप्यांवर तांबूस डाग होते। हातांवर रक्ताचे ओघळ होते। म्हणजे हे रक्त कुठून आलं? मी हाताकडं पाहिलं। माझ्या बोटांच्या आणि तळ हातांच्या चिंधड्या झाल्या होत्या। दोन्ही हातांचं मांस दोरीनं घासल्यामुळं निघालं होतं। आतलं हाड पांढरट दिसत होतं। तशा त्या हातात तो काथ्याचा जाड सरबट दोर मी आतापर्यंत धरून ठेवला होता, पण आता मला तो धरवेना। माझ्या तळव्यांची आग आग होऊ लागली। आपल्याला अशा दुखऱ्या हातात दोर धरवणार नाही, आता आपली धडगत नाही असं मला वाटलं। माझ्या एकाच पायाला आधार मिळाला होता। तोल सावरण्यासाठी दोर धरून ठेवणं अगदी आवश्यक होतं, पण मनानं अशी कच खाल्ल्यावर ते अशक्य वाटू लागलं। फार वेळ आपला निभाव लागणार नाही, आपली 100 वर्ष भरली असे विचार मनात आले। मी हताश होऊन डोळे मिटले। हाताला कोण रग लागली होती। डोळे उघडून पाहते तो एक लहानशी गोल सावली विहिरीत पडल्याचं दिसलं। मी सहजच वर पाहिलं। एक छोटासा गोरा गुबगुबीत चेहरा विहिरीवर डोकावत होता। चेहरा ओळखीचा होता। झोपडीकडं येता जाताना या मुलाचं घर वाटेत लागत असे। तो एवढासा लहान मुलगा
विहिरीत डोकावून मला धीर देत होता. लोक येत आहेत, घाबरू नको, दोर तोंडात धर. मला हे सुचलंच नव्हतं. लगेच ती सूचना मी अंमलात आणली. हातातला दोर मी तोंडात धरून ठेवला. काही वेळानं गोंगाट करत लोक आले. माझी ती स्थिती पाहून एका तरुण माणसानं ताबडतोब विहिरीत उडी घेतली. त्या माणसानं माझ्या तोंडातली दोरी आपल्या हातात घेतली आणि दुसऱ्या हातानं माझा दंड पकडून ठेवला. लगेच एक पाळणा खाली सोडण्यात आला. त्या माणसानं मला पाळण्यात बसवलं. लोकांनी पाळणा वर ओढून घेतला. तिसऱ्या प्रहरी मी पाण्यात पडले होते. सूर्यास्तापूर्वी मला वर काढलं. माझ्या आईचा आक्रोश दुरून कुठून तरी ऐकू आला, पण पुढचं काहीच कळलं नाही. डोळे उघडले तेव्हा मी झोपडीत खाटेवर होते. शेजारीच डॉक्टर उभे होते. त्यांचे शब्द कानांवर आले. बहादूर आहे मुलगी.